महादेवाची उपमा दिली, महिला तितक्या पार्वती आता हो. म्हणून कीर्तनकारानं कधी कधी श्रोत्याला फेकाफेकी केली नाही पाहिजे, शास्त्र आहे त्याच्या पाठी हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकदा गोदावरीच्या पात्रात संध्या असेल, काय तो मंत्रोच्चार असेल, काय ते पाठांतर असेल, काय ते ज्ञान असेल, काय ती नम्रता असेल हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर भौतिक श्रीमंती सर्व श्रीमंतात, सर्व संतात एकनाथ महाराज श्रीमंत होते. मी म्हणतो का रे, सकल सर्वता माझी राजा स्वामी एकनाथ सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज, सर्व संतात गोरेगोर राजे होते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय वैभवशाली मान. 32-36 वर्ष पंढरपुरातला मालक पाणी भरायला, गणगुळ्या उघळू उघळू बेजारे तरी स्वप्नात नाही देऊ, स्वप्नात नाही. 36 वर्ष पाणी भरलं. कोणाला म्हणायचं मालक? एक जण म्हणला त्यांना 300 एकर जमिनी म्हणून आमचं गाव मालक म्हणते. बोकांडे सप्त्याला पट्टी देत नाही त्याला मालक म्हणतो, त्याचं पाप बोकांडीवर घेतो का रे? कोणाला म्हणायचं मालक? तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे? तुम्ही बी आणि गिरगावचा बाळ्या बी कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचा आहे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. 1 कोटी 2 कोटी सुमळ्या तमाशातल्या लोकांकडे 100-100 कोटी रुपये येतात. काय येड्यावानी घेऊन बसायला, शेपटाड हलवायला शिरपोडी सारखं, माशी उठण रिकामी बसन. कोणाला मालक म्हणतात का? मालक तो जगाचा बाप आहे, कोणाला नाही मालक म्हणायचं. ज्याच्या नावाचं कुंकू लावता बाईनं त्याला मालक म्हणायचं, शास्त्र आहे. एक जण म्हणला हे मी यांच्याकडे कामाला आहे, आमचे मालक आहे. पुढच्या वर्षी आतली ठोकून ज्वारी दिली, म्हणतो ते मालक लय मोकारे. 16 पायल्याची 14 पायल्यात ज्वारी भरली, गेला मालक खड्ड्यात, गडी गेला तळ्यात. अरे आयुष्यभर जनतेची लिंगता, त्याची लिंक खाली येऊ दिली नाही, त्याचं वजन खाली आलं नाही, तो जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक. तुझी या सत्ताने बेबासी बोलणे, तुझी या सत्ताने बेबासी बोलणे, तुझी या
नाही, सूर्य त्याच्या कृपेशिवाय प्रकाश नाही. काय टप्पर आहे सूर्याची? भास्कर भयति तेजो कांती, दिवाकरा तिथि प्रकाश भययो, अब्रमंडले सकल स्थिताना सोत्रम भययाति अति दिव्यं तेजो कांति वयं सुधाना. इन्मक भयतति शास्त्र सुधाना, इन्मक भयतति शास्त्र सुधाना, इन्मक भयतति शास्त्र सुधाना. ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. असा 36 वर्ष नाथांकडं पाणी भरायला पवित्र गोदावरी मातेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये सकाळी स्नान आटपलं आणि वाळवंटात बसले. संध्या चालू झाली. कर्मकांडातली संध्या 24 नावाची. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, मितविक्रमाय नमः. मागं पुढं म्हणत असेल 24 नावाची संध्या आहे. 24 नावाची संध्या. आणि वारकऱ्यांची संध्या हरिपाठ आणि काकडा ही वारकऱ्यांची संध्या. आमचा पुतण्या इशारत झाला. कोणी कोण झाला मी काय तपासलं नाही. ते म्हणला मी इशारत झालो. म्हणलं कोणी कोण झाला? आपल्याला कळतच नाही तर काय, जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं. म्हणे मी विशारद झालो. तर मी म्हणलं मला काकडा म्हणून काय बोलता म्हणे काका तुम्ही? अलंकार आहे, मी विशारद आहे आणि मी काकडा म्हणत असतो का? म्हणलं मग तू तमासगिरीस, तू तमाशातल्या लावण्या म्हण जाय. तू विशारद झाला जर तुला काकड्याचा आणि हरिपाठाचा कटाळा येत असूल तर 10 पिढ्याचा आपलं पाप उतवालय सुमल्या. काकडा हा महत्वाचा विषय. बिंबय परमार्थातलं काकडा आणि हरिपाठ बिंब. हो, मालकाची संध्या सुरू पैठणमधल्या. काय ती संध्या असेल, काय ते मंत्रोच्चार असेल. हो, जुन्या काळातली लोक इतकी शुद्ध मंत्र म्हणायचे. मुग्धान मुग्धभयो मुग्धेषु नंक्रतुंजनो यज्जायां प्रतिपाद्यानां सुधाळन्ति सर्वस्थितो अंबांबिकां भवान् सरस्वतीं महालक्ष्मी यज्जायते सर्वास्थितानां महाकाली भयोजनो यतं महासरस्वतीयां महाकालीस्ततेव च महालक्ष्मी स्थितायां सर्वापवजायते अंब सर्वास्थितायां कमला विमला जतो विमलज्जत्निरे सर्वानां आह्वानांच प्रियतां नमः. कोड मंत्र म्हणायचे. कधी कधी असे म्हणले असं नको करी जाऊ येड्या, असे नसतेत मंत्र. तू येडा होशीन आणि लोकही पागल होते न बापू. असं नसलं म्हणलं पाहिजे. मंत्र चळे थोडा तो धडचू हे वेडा. शास्त्र आहे त्याच्या पाठी. मग काय नाथबाबांची संध्या. गंगेचं पाणी थोडं खळखळ खळखळ करत होतं, आवाज येत होता. पण संध्या करताना नाथांच्या लक्षात आलं पाणी थोडं खळखळतंय. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अनंत पाप्यांचं पाप नाश करणारी, पाप धुणारी तू पवित्र गोदामाता, तुला विनंती, माझी संध्या होईपर्यंत थोडं शांत वाहते का? थोडी शांत वाहते का? तर गंगेला थोडासा अहंकार होता. गंगा ही भगवंताच्या अंगठ्यातून जन्माला आली. तिने सांगितलं, महाराज संध्या करणं तुमचं काम आहे, वाहनं माझं काम आहे. तिच्या लक्षातच नव्हतं मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले तो जगाचा बाप यायची तर पाणी भरते. होतं कधी कधी असं बरं का. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कळत नाही कलेक्टरला कुठं बसावं. हो, नाकापेक्षा मोती झाल्यावर तुटलं नाक. लक्षात येत नाही. तिला कळायला पाहिजे होतं मी ज्याच्यापासून जन्माला आले तो जगाचा बाप इथं 36 वर्ष पाणी भरतोय, धुणं धुवायलाय, त्याला चंदन उगाळून द्यायलाय. काही कळावं का नाही. म्हणे तुमचं संध्या करणं काम, माझं वाहनं काम. आवर्त टाकलं. आवरतो भयास्थितानाम. आवर्तन टाकल्याबरोबर पाणी गोठल्यावर कसं होतं बरोबर असं गोदावरीचं पात्र स्थिर झालं. वाहता प्रवाह थांबला. दृष्टांत संपला. ज्याच्या वाणीच्या प्रक्रियेमध्ये वाहता प्रवाह थांबतो, ही एवढी पवित्र वाणी नाथांची काय व्याप्ती असेल. ज्या व्यक्तीच्या वाणीनं गोदावरीचं पाणी स्थिर होतंय, थांबतंय, एवढी व्याप्ती नाथांची. कायवानो आतानपुरी, कायवानो आतानपुरी, कायवानो आतानपुरी, कायवानो आतानपुरी,
संतांची माऊली महावैष्णव ज्ञानोबर निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई साहेब एकदा उत्तर भारतात गेले. उत्तर भारतामध्ये एक महाराज होते. तसे लय मोठे महाराज येत, पण एक महाराज, त्या महाराजांचं नाव होतं कान्होगोवारी. फार मोठा मठाधिपती. हो, तुम्हाला एक सांगू का, नागरे बुवा आपल्याकडे जराशे पैसे आल्यावर माणसं रामराम घालीन. दुसऱ्या राज्यातल्या एका महाराजाची सगळी संपत्ती तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन करायची एका जाग्यावर, आणि एकट्याची 23,500 कोटीची प्रॉपर्टी एका महाराजाची. 23,500 कोटी. मी काय गांजा उडून आलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावून मुंडक्यावर पडलो नाही. हो, मी फिरलोय तवार बाबा. एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती. काल परवा गाडी घेतली की काच खाली करीन, कीर्तन नाही घेतल्या खुरपीशीन. कोणावर अवलंबून आहे आपलं? हा, काच खाली केली पाहिजे. आमचं पुतणे ग्रामपंचायतचा सदस्य झालो, मलाच बोलू ना. मी म्हणलो तू बोलूनच मला, तुम्हाला माहिती आहे का मी कोण झालो? म्हणतो कोण? ग्रामपंचायतचा सदस्य आणि शेळ्या सांभाळायला नेते. नाही, इतका इचकलेला पुतण्या नाही मग. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला विठाला माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार आहे. तवर बो अहंकार. हो, अहंकार. 100 कोटीची प्रॉपर्टी कोणाला राम राम घालीत नाही. लोक म्हणले कुत्र चालले, गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. लोक काय म्हणतात? कुत्र चाललंय. संध्याकाळी ठिकाणा नाही. लय माणूस देव आहे हो. कोणाच्या पोरीच्या लग्न कार्यामध्ये भांडे घासितो, विचार उभं राहतो, सतरंजा टाकते. देव माणूस आहे. आणि 100 कोटीवाल्याला कुत्र म्हणले, ते बापाची पित्र घाली ना. काय कामाचं मला सांगा ना. ते काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानित असते. फुगलेल्या माणसाला कोणीच विचारित नसते. ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाहीत माणसं कोणी. काळ विचित्र आलाय. तो गेला पाहिला काळ. अरे राव, तुरे राव, आमके राव, फलन राव, बिस्तान राव. हे आता नाही. आता तू काय ते सांग. ही अवस्था आहे. त्या काळातला बलाढ्यशाली श्रीमंत महाराज, कान्होगोवारी नाव. त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब 200 शिष्य होते. जटा धरायला जटा. हो, त्याच्या नखाच्या चुंबडी अशा झालत्या, त्यानं हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता. टोपलंच झालतं नखाचं. हो, असे नखो. मिशा 14 फूट लांबलेल्या. काय महाराज, अरे पा. सकाळी उठलं की 1.5 गुंडी दूध बोक्याच. वैभवशाली महाराज. काय कमी होतं त्याच्याकडे? मला एका घरी म्हणले दूध पितो का? म्हणलं मी का बोके आहे का? हा, दूध लहानपणी पिलं, आता नाही.
हे दूध पिणार चहावाल्याचं लय इचकून टाकतात बघा. हो. कप भर दुधामध्ये 2-4 जण चहा पितात नाही, एकटाच बोक्या पिऊन चाललाय ना. मग मध्ये दूध गुंडी भर पेत जा, पण घरी पेत जा, आहे का नाही. बाहेर नाही, हेच केलं पाहिजे, आहे का नाही. किंवा ज्याच्या इथं लय मोठे त्याच्या इथं प्याचं, ज्याच्या इथं इकतच घेतलं पावशेर म्हणलं आपण दूधच आणतो, पुन्हा निरस करा. वा रे वा, गावरान बोक्या असतो नदीच्या कडीचा. असं नाही केलं पाहिजे. माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे, आहे का नाही नागरे बुवा. हे बा, ज्याला बाहेर फिरायचं ना, बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे. महाराजाला काय, घरी जसं असं घरी जसं आहे तसं खातो आणि बाहेर लागल ते मागवतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. महिनाभर खाली नाही बसता सुमळ्याला. घरी मला मग काय वाटतंय, आपल्याला काय पाहिजे ते बायकोला सांगा आणि बाहेर जे असेल ते खावा. घरी जे वाढलं ते खातो आणि बाहेर दूध असल्यावर बासुंदी असल्यावर बी दूध मागवतो. येडगळीस का काय रे, बासुंदी केल्यावर दूध मागत असते वय सुंबळ्या. येडपट काजू आल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे आहेत का, पायात पडतो म्हणलं तू. आता काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते तर किती येडपट काम आहे. अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावरले उमरं बी लय काचे. अरे चांडाळा, हे लय महाग आहेत रे, 1400 रुपये किलो आहेत आणि तू इथले उमरं पाखरं खाईन. येड्यावानी सोंग आहे ना. आक्रूड वाहड एक जणांना, आक्रूड ते खाल चांगला असते म्हणून आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो. मी या नादात पडत नसतो लय. आक्रूड वाहड ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्यात. अरे त्या बाजऱ्याच्या असत्यात रे सुमळ्या, हे लय महागे, 2500 रुपये किलो. येडपटेस का काय तू. बाहेर फिरणाऱ्यानं भान ठेवलं पाहिजे. मोठा माणूस 4-5 लोक गेले. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि नामदेवराय. कान्होबाईनं पाहिलं, यायचा जप होता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जप ऐकला. कान्होबाईच्या लक्षात आले महाराष्ट्र. कहा कि आप महाराष्ट्र के? जी. ज्ञानोबारायने सांगितलं, जी हम महाराष्ट्र के. जी जी जी. तुम्हारे महाराष्ट्र में काय वानवाता न पुरे वानिया, तुम्हारे महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है. जी, नामदेव नावाचे एक महाराज आहेत तुमच्या महाराष्ट्रात. वो बोले पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब म्हणले, ज्ञान दादा हे झिपर पत्थर कोणाला म्हणाले रे. त्या मुक्ताई साहेब होत्या आदिशक्ती. कोणाला म्हणाले रे पत्थर. ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ता, ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं, 4 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे. दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं. तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा. आणि चौथी गोष्ट गाव सोडलं की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं आणि मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच म्हणणार नाही, गाडी दगड हाणीन. मला बोललासच काऊन, मी गावातला आहे, माझ्याच गावातल्या तुला आणलंय, काय टप्पर आहे तू गाडीत फोडतो. कशाला त्याच्या नादी लागायचं. आपण गाव सोडे, कमी बोलायचं, हा त्याच्या तोंडाला लागायचं नाही. प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे. एक जण 500 रुपये घेऊन पंढरपूरला गेलं. जाला 125 याला 125, 250 तिकिटाचे आणि भजे खाल्ले 250चे. ते म्हणलं बुक्याला लाहायला पैसेच नाहीत. मी म्हणलं आता वाळू घेऊन जरशी. अरे बुक्या 250 रुपयाचे भजे खातो. टपरी दिसली की भजन वडा चट गेले पैसे. हा प्रवास तो हो अर्थो भनंगा भयम व्याप्ती. हा हे काय नालायकाचं वाक्य का, अधिकाऱ्यांचं वाक्य. प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चले पाहिजे. काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही. कमी खर्चायचे. प्रवासामध्ये कमी जेवायचं. मोठं गाव, काय लोकसंख्या तवर बुवा तुमच्या गावाची 5000. मतदान लय मोठे, 11ची बॉडी आहे का. बर असं लोक म्हणते. आपल्याला काय राजकारण कळत नाही. मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा, त्याच्यामुळे मी कोणाचा लागू बी देत नाही.
काय करायचं आपल्याला, कोंड कोणाचं ओरडू सकाळ झाली, काय गरज आहे त्याच्यावर. मोठं गाव तुमच्या गावासारखं, पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवायाची इथं आला. ईन भिजून आलेली होती. आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आयटम असतो, डुबुकवड्या आणि भाकरी. डुबुकवड्या माहीत नसेल तुम्हाला. ये सुरू उकळला की चपात्या लाटता लाटतात त्याचाच उंडा टाकायचा की मधा डुबकून डुबकून, त्याचं नाव डुबुकवड्या. गळफाशे शेंगुळे, गळफाशे म्हणले ह्यार बळले मा कशाला गळफाशे म्हणते, शेंगुळे. हे असे धपाटे पावसात झडीत हेच खातन माणूस. हो, मग त्या बाईनं मालकाला म्हणली, मालक आता भिजून आले, चुलीपसलं सरपण भिजेले, आपण काय करू, सकाळी येवायला पुरणपोळ्या करू, पण आता काय करते डुबुकवाड्यान भाकरी. हे भिजून आलतो बस स्टँडहून. इवायचं धोतर नेसलं, बनेल खोटीला आड केली, पाटकाबाई वाळू घातला, इवायचं धोतर नेसलं, जमला त्याचा कारभार. आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या डुबुक वड्या आणि भाकरी चुलीवरल्या. हे जरा शहरात राहत होतं, काय देवानी खात होतं गॅसवरल्या भाकरी. त्या काय असं धकून घ्यायचं असतं. 7 वाट्या येसूर पेलं आणि 3.5 भाकऱ्या अशा मुरगळल्या. तिचं नावच जेवण. पण 3:30 वाजता येसूर मधातून रेंज आली. उठा इवाई उठा, आता जावं लागतंय गावाच्या बाहेर. इवाई उठा उठा, तुम्ही 1 भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि 2 वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता. इवाई उठा. इवायच्या घरी नव्हतं बाथरूम. हे उठलं भिजन म्हणून याचा बूट यो आहे ना हात ठुलता आणि हिनीची चप्पल प्लॅस्टिकची, हिनीची चप्पल घालून तिकडे गेलं. बाहेर एक नळ होता कोपऱ्यावर, डबकाचं चालता चालताच सांडलं. एक देवबाप्पा पाणी घालायला आले देवीला, त्याने तांब्याची घागर खालून लागली, नळ हापसू लागले. यानं वरून डबा लावला. देवबाप्पाने 1 थुतरीत आणली. तुला कळतं का रे, मी सोहळ्यात आहे ना, डबकं लावलं संडासचं याला. काय बेजारी, काय बेजारी, काय रेंज देऊ लागला येसूर पोटात. देवा 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 देवा. ते आता पुढचं नाही सांगत, जगदंबेचं मंदिर आहे, कळून घ्या. हे कशाचा नालायकपणा झाला. अति जेवण. प्रवाशो यज्जायते अपर्ण प्राप्त तृप्तावसावम जठरा नलो तृप्तानाम. तृप्तीचा ढेकर यायच्या अगोदर प्रवासात आपलं जेवण आटपलं पाहिजे. पैसे कमी खर्चायचे, कमी जेवायचं, बुद्धीचा वापर जास्त करायचा. बुद्धीचा वापर लय खाल्लं. ज्ञानोबराच्या सोहळ्यात मी एका दिंडीत जात असतो. एका रावटीची खिळीत नाही उपटिले पोरांनी. म्हणलं काऊन नाही उपटिले, बघान जाऊन. बॅटरी लावून पाहिली तर खिळा पण कळाला नाही एक जणाला. समजून घ्या कशाला इतके येड्यावानी हो. अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशोबात खाल्लं पाहिजे. माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे. प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा. आमच्या इथलं एक नवीन सोहळ्यात आलं, कपडे गिपडे टाईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटा वरून 7,000 आणि खिशात 8,000. मस्त डुलू लागलं. माळ नव्हती त्याच्या गळ्यात, नेमकीच घातली होती चावणं गेल्यावर. चालता चालताच खिसा हाणला. ते म्हणला महाराज मी भजन करणारे शो कुठंच नाही गेलो. मी म्हणलं याच्यामुळे डोक्याचा वापर करावा लागतोय. खिसा कापण्यासाठी भजण्या झालता तात्पुरता. बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं, शिल्लक नाही बोलायचं. प्रांतभेद असतो, कुठं कुठले नियम वेगळे असतात. एका गावात आम्ही गेलो. त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं. प्राणप्रतिष्ठेला आम्ही 4-5 जण आणि लग्न लावलं. त्याला गावात लग्नाची पद्धत होती, बसून लग्न लावायची. यान घेतला न ताण, बसून लग्न असतं का. मी म्हणलं मुकाट्या बसही वास्तू शांतीचे बी पैसे द्यायचे नाही. तू येड्यावनी काय करायला, त्याच्या गावात पद्धत आहे झोपून लावायची. तुला काय करायचं त्याच्याहून, फोकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काय गरज आहे का. प्रांतभेद असतो ज्या त्या भागामध्ये. बसून लग्न लावायची पद्धत आहे. आपल्याकडे उभं करतात, दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. जुना काळ होता तो. आता याच्यातही बदल पडला. नवरदे नवरी तिकूनच गुदगुल्या करीत येतील. मेरा मैबोव
हे महबूब्यान चांद पाशान अख्तर भाईने काय बी असतात का लग्नामध्ये येडपटपणा आहे न त्यो ज्यायचे लग्न अजिंक्य तो झालं का तू या लग्नात निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हण रे बापू हे आजा तो झालं वाट तुला पोरग झालंय विठाला विठाला ज्याचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा ताई गेली गावाला नानसबाईची पोरगीन द्वारकाबाईचं पोरगण सकराम तात्याचा पुतण्या अंशराम तात्याचा भाऊन हे कशाला रे सोंगे काय गरज आहे आगावपणाहून शास्त्र शुद्ध असं आपलं फुकून कीर्तनाला दम नाही भागवताला दम नाही रामायणाला दम नाही आणि कोणी गुणच घेईन कशासाठी नाटक सगळे हो पत्थर को दूध पिलाता है ताई साहेबाजीच्या ज्ञानदादा आहे पत्थर कोणाला म्हणाले कोणाला म्हणते पत्थर ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता तू शांत बस मी बोलतो ना ज्ञानोबारायने सांगितलं गोवारीजी आदरवाचक शब्द ज्ञानोबारायचा हो ज्ञानोबारायने वाणी खर्च केली साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची गोड बोलायचं आपलं काम साधत असते काम साधते हो बोलणं इचकलं की काम इचकलं बघा गोड बोलायला पाहिजे आमच्या आवताचं जाणवलं मोड तवार बोल गडी आवत हाण लागलं हाताने हानीत नाही जाणवलं मोडन पाटाक्षी पाळी राहिली ते रान जरा लांब होतं तिकडं गड्याच फोन आला म्हणे महाराज जाणवलं मोड मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का नाही म्हणे याच्याकरता सांगायलो पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्या चिचपटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी बाजूला सकता त्याचं राणे ते आपल्याला त्याचा आखाडा आहे त्याच्याकडं 6 आवतो 12 बैल मोठा माणूस आणि ते आपल्याला आऊत देतील का मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबानं मी काय नाही म्हणलो हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे धर्मराजा आहे काय दिलं गाड्याला कारण ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही पण लयच बोलले ना ते म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती तात्या किती काय नाही केलं तात्या चुलीत बाहेर कुत्रे सोडीन बायांगाव असं वसकलं तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या ते म्हणला तात्या आऊत देऊ नका काहीच देऊ नका पण मो ऐका तू काय ऐकायचं कीर्तनकार आहे का तू रगील होतं म्हातारं ते काय ऐकायचं तू ऐका ना तात्या काय ऐका ना मी सांगतो ते काय सांगतो तू 20 मिनिटं तर याच्यातच गेली ते म्हणला तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज तात्या जरा ढिला झाला हो तात्याची म्हातारी मेल्यावर मी दक्षिणा नव्हतं घेतला तेरवीच्या कीर्तनाला हो का माणसं कानकुंडे असते तर या ती का म्या कीर्तनाला गेल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली ती कशी जाईन ती कानाचं शेण चोरीत होती मला माहित होत तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या भिकारी आल्या ए मागून वाडा आहे मागून दररोजा मागून हे ढोराचा वाडा आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी आणि ती मोक्षाला जात असती वय पण त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही म्हणते बाळू महाराज काय म्हणले काय नाही तात्या बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो दीड पाटा पाळी राहिली तर त्याचं जाणवलंच मोड बर इकडे आपलं आऊत नाही बर आऊत खान इकडे आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेले तो ह्या बैलावर करळ नाही तो शेव होईल मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही आऊत बी आमचंच नाही ये ठणबी तू नको नेऊ जार तुटल्यावानी 17 गाठी मारलेलं ये ठणबी आमचंच नाही ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती मग मकानीनं कापून यानं 2 वघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर यानं 60 भर मका नेली तात्याच्या बैलाला 2 पांड नाही टाकले वघारीला मका नेली हे असं साधत बघा चांगलं बोललं की असं जमत चांगलं बोलायला पाहिजे विचकायला नाही पाहिजे काही ज्ञानोबा म्हणले जी पत्थर को दूध पिलाता है मैं भी पत्थर को दूध पिलाता काय वानवाता न पुरे वाणी मैं भी पिलाता शिष्याला सांगितलं श्याम दूध का गडवा लाओ बोले सॉरी
शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्यानं. 5 लिटर दूध, सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड, खपक्या चिरा. कान्होगोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडानं पिलं. ही सांगणारी माणसं, पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कान्होगोवारीला, सिद्धी. पाषाणाला दूध पाजलं. मुक्ताबाई म्हणल्या, ज्ञानदादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणायले? आता त्यानं दगडाला दूध पाजल्यावर त्याच्या संघचे जे होते का शिष्य, त्यानं अशा टाळ्या वाजल्या. पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कान्होगोवारी बोलले, ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे मराठीतच बोलतो, हिंदी मला बी येत नाही, कशाला बोलायची उगाच. ज्ञानोबा आहे, मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? तुम्ही टाळ्या नाही वाजल्या? ज्ञानोबा आहे काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कान्होगोवारी हालीला. म्हणली, झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते? तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज, मी तुया खडावा धूत जाईन, मी तुया खडावा धूत जाईन. तर ज्ञानोबा राहायला कान्होगोवारी म्हणले, काय म्हणती? त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं, गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है, वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो, पटपट चलो. अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहायला. चलो चलो पंढरपूर को. मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कान्होगोवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कान्होगोवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडई शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं, बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पै, लाल पै, खडका, दमडी, कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका, दमडी, पै हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कान्होगोवारीनं स्नानगिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कान्होगोवारीवर चढे. कान्होगोवारीवर आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कान्होगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कान्होगोवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याचे. अरे बाप, कान्होगोवारीच्या तह लक्षात आलं, या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कान्होगोवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा, नामदेवाला नाम आहे म्हणले.
नामदेवाला नाम आहे म्हणले जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणल्यावर तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशांतर नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारे, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एक खट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एक घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना फोडं. बाकीचं घरी घ्या. आणि मी काय गुत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. हो 2 अग्नीनं प्रवेश केला. इतकी गुंडी तापली कातडे जळून गेलं आणि हाडच उघडे पडले. पण रगील होतं कानोगवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. 25चा 125 लिटर दूध गरुड खांबापाशी साचलं. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले, ये तो आपने साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणल्या काय वानवाता न पुरे वाणी. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात. आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडता. जवळ आले आई साहेबाच्या. सांगितलं आई साहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे. आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कान्होगोवारीनं सांडले. हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला. आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले पण हे आपण पायान तुडिले. आपल्या पायाचं दूध देवाला कसं. तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पिली पाण्यात टाकून. द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का. भरा दूध. वंजळीन दूध भरलं. गुंडी हातात घेतली. कान्होगोवारीच्या शिष्यानं कान्होगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं. जळालतीन हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कान्होगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेव